मी अंजली. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप सारं स्वागत. आणि ह्या चॅनलवरती माझा पहिलाच व्हिडिओ आहे, कारण जे आपलं पहिलं चॅनल होतं त्याला मला खूप सबस्क्रायबर पण झालेले होते. जवळजवळ 13,000 सबस्क्रायबर होते माझे. आणि ते चॅनल माझं हॅक झालेलं आहे. म्हणजे 2-3 दिवस झालं तो चॅनल मला दिसत पण नाही, कुणाची कमेंट पण दिसत नाही. आणि मी व्हिडिओ जे टाकलेले होते अपलोड केलेले ते पण मला दिसत नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा नव्याने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर त्या चॅनलला जसा मला सपोर्ट केलेला होता तसाच मला ह्या चॅनलला पण सपोर्ट करा. आणि खूप मेहनत लागते यार एक चॅनल बनवायला. तर मला आज फील होतंय का जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचं चॅनल किती म्हणजे त्यांचं हॅक झाल्यावर त्यांना कसं वाटत असेल. कारण आपल्याला वाटतं काही नाही, 10-12 हजार म्हणजे थोडं नाही, पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि मी हे काही ह्याच्यासाठी चॅनल हे केलेलं नव्हतं का मी त्याच्या पाठीमागे पैसे कमवले वगैरे. मी ह्याच्यासाठी व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले होते. माझ्या लेकरांच्या व्हिडिओ होते, थोड्याशा त्यांचे खेळलेलं बागडलेलं होतं, त्या आठवणी होत्या. कधी गावाकडे गेले त्या आठवणी होत्या. म्हणजे माझ्या भरपूर अशा माझी घराची पूजा झाली तो व्हिडिओ पण त्याच्यामध्ये अपलोड केलेला होता. खूप सारे व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकलेले होते. आणि तो पूर्ण चॅनल माझा हॅक झालेला आहे. मला काहीच त्या चॅनलचं दिसत नाही. त्याच्यामुळे 2-3 दिवस तर व्हिडिओज बनवला नाही. ह्याच टेन्शनमध्ये होते का माझं चॅनल डिलीट झालं म्हणून, हॅक केलं म्हणून. मला अपेक्षा होती का ते चॅनल परत येईल, पण ते काही परत आलं नाही. तर मी पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे. आणि मी पुन्हा परत एकदा चॅनल म्हणजे आता आज हा पहिलाच माझा त्याच्यावरती व्हिडिओ आहे. तर मग आजपासून मी पुन्हा नव्याने व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. तर चला असो, स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच हे पण चॅनल तेवढं त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी पुढे जाईल. आणि माझ्या ज्या आठवणी आहेत त्या पण माझ्या जर यायचं असलं तर ते वापस चॅनल येईल. पण आता मी हे चॅनल नवीन बनवलेलं आहे. तर मी आता आहे ना स्वयंपाक करते. तर बघा इथं माझा स्वयंपाक झालेला होता आणि मी थोडासा भाजीपाला जो आणलेला होता ना तो मी भरून ठेवत होते. तर थोडेसे वांगे, कांदे, टोमॅटो थोडंसं सामान मी जाऊन घेऊन आले. बीट पण आणलं होतं कारण थोडीशी तब्येत पण माझी बरी नाही आहे. त्याच्यामुळं थोडासा थकवा वगैरे जाणवतो. तर त्याच्यामुळं मग म्हटलं आपलं बीट वगैरे खावं, रक्त कमी असलं तर ते पण व्यवस्थित होईल म्हणून. त्याच्यामुळं मग बीट वगैरे पण घेऊन आले. भाजीपाला पण थोडासा आणला, स्वयंपाक वगैरे केला आणि आता जेवण वगैरे करायचं आहे. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि जसं पहिला व्हिडिओ चॅनलला माझ्या सपोर्ट केला होता तसाच ही चॅनलला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि हे बघा कसं असतं ना, ज्यावेळेस आपण काहीतरी कमवतो ना, म्हणजे 10-12 हजार सबस्क्रायबर माझ्यासाठी ते खूप म्हणजे खूप आहेत. तर तेवढं चॅनल माझं हॅक झालं. त्याच्यामुळं मला 2-3 दिवस तर व्हिडिओ बनवायची इच्छा पण होत नव्हती. नंतरून म्हटलं चला हे नाही तर आपण दुसरं तर करू शकतो. हातातलं तर कोणी म्हणजे जे नशिबात आहे ते तर कोणी घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा नव्याने चॅनल सुरू केलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत